हे चालेल चालेल. हा मंडळी बघा, हे बघा किती मोठा बेल्ट आहे. अरे पकड. नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळींनो, आम्ही आहे ना आता तुम्हाला आमच्या गावाकडे ना खेकडे कसे पकडतात ना, ही एक पद्धत दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न राहील. तर मी आहे ना आता खून टाकणार आहे. खून म्हणजे एक जाळ्यासारखं असतं, एक ट्रॅप असतं जे खेकडे त्याच्यात ना खेकडे पकडायला एक म्हणजे सोपं जातं आहे. आता संध्याकाळचे ना 6 वाजलेत आणि तुम्हाला ते दिसतं बघा, ते पूर्ण घनदाट जंगल आहे. म्हणजे आमच्या गावाकडे जेव्हा हत्ती येतो बघा, त्या जंगलातून हत्ती येतो आणि ते दिसते बघा, ती नदी आहे. इथं आम्ही पोहायला वगैरे यायचो. छोटीशी जरी दिसली तरी खोल भरपूर आहे ती. आणि हे पूर्ण आजूबाजू दिसतंय बघा, ते पूर्ण जंगल आहे. आणि संध्याकाळचा इकडे जंगली प्राण्यांचा वावर भरपूर असतो. खरं सांगायचं म्हटलं ना, तर गावाकडे आलो का नाही, मी असे उद्योगधंदे करत असतो. कारण की आत्ता ज्या खेकड्यांचा रस्सा लागतो ना, तो खतरनाक लागतो. कारण की त्यांच्या माद्यांमध्ये म्हणा, बेरड्यांमध्ये म्हणा, भरपूर असं मांस भरलेलं असतं आणि त्याचं आहे ना टेस्टच वेगळी असते. त्यामुळे का नाही, आत्ता खास करून तुम्ही ना पावसामध्ये जे खेकडे असतात पकडलेले, ते खाण्याऐवजी ना तुम्ही आत्ताचे खावा. म्हणजे आत्ता जे त्यांचे का नाही सगळं भरीव असतं. तर ही जी आता खून आहे बघा, तर ही खून आहे ना, ते आम्ही आता पाण्यामध्ये टाकणार. तर ह्याच्यामध्ये ना असे हे जे बिळ आहे बघा, याच्यातून खेकडी इंटर करतात आणि ते आतमध्ये बरणी आहे बघा, त्या बरणीमध्ये आम्ही ना चिकनची घाण आणलंय. ती चिकनची घाण टाकणार. हे पकड तिकडे साऊथ डॉन शुगर डॉन म्हणून प्रसिद्ध असणारे शुभम सावंत. तर आज ना विठ्ठल आपल्यासोबत ब्लॉगिंग करतोय. तर पूर्णपणे ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना, तो विठ्ठल कंटिन्यू करेल. मी आता खून टाकण्यात हे करणार आहे. तर विठ्ठल भावा, तुझा एक्सपिरियन्स सर्वांना शेअर कर. खून कशा प्रकारे टाकतो, काय टाकतो. मला काय माहित नाही. हे आमचे गुरु गुरूंचं नाव गुरु घे जरा. वैभव धुरी. हा. चला पाण्यातनं चला. तर आपल्याला मंडळींनो आता ह्या पाण्यातून जायचं आहे. आणि गावाकडची ना खरी मजा हीच आहे. खरं म्हटलात ना, मासे पकडायला नाही काय, मासे किंवा मला खेकडे पकडायला भरपूर मेहनत आहे बघा. आता आम्हाला कोणत्या कोणत्या वाटेतनं जावं लागतंय. आणि खरं श्रेय आहे ना, ते शुभण्याला द्यावं लागेल. कारण की डोक्यावर गुण चाललाय. आता हत्ती यायचा टाइम झालाय. आम्ही आता लवकर लवकर जाणार आहे. वैभव आणि शुभम पुढे आहेत. लवकर तुला काय लवकर म्हणजे कसं, इकडे जरा जंगली प्राण्यांचा वावर जास्त असतो. गवे म्हणा किंवा हत्ती म्हणा, इकडे भरपूर फिरतात. आता संध्याकाळचे कमीत कमी 6:30 वाजलेत आणि आम्ही आज टाकणार आहे. आणि उद्या तुम्हाला आम्ही ना रिझल्ट दाखवणार आहे की आपल्याला कशा प्रकारे खेकडे भेटलेत. कारण की आपण जेव्हा जेव्हा वैभव सोबत गेलोय ना, तेव्हा तेव्हा एकदा पण आपण खाली हात आलो नाही. हा अजूनपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. खरा आहे की काम हे रोजच आहे. आणि गावी आले की ना असे उद्योगधंदे केले पाहिजेत. हा टाक ढकलून. क्यूसी हेड पीठ बांध रे.
म्हणजे बघा किती रिस्क घ्यावी लागते. मोबाईल चालू आहे, त्यात काय विषय नाही बघा, मोबाईल चालू आहे. तर लगेच आम्ही त्याच्यातनं वैभव पडला ना, लगेच त्यांनी मोबाईल मागे दिला आणि लगेच पुसलाय बघा. शर्ट बघा, शर्ट घाण झाले ना. आता भावात आज मोबाईल गेला असता, खेकडे महाग पडले असते. काल आम्ही जी आता खून टाकलेली ना, ते आता हाणायला चाललोय. आज सकाळ सकाळी ना खूप थंडी आले, सर्वजण इथे थंडावलेत. आणि 7 वाजलेत बघा, थोडं थोडं किरण आता पडतंय. त्याच्या दिवस अजून थोडे दिवस गेले ना पुढं, तर भरपूर थंडी पडेल. दुकटी पण पडते, दुकटी. आता थंडीला सुरुवात झाली ना, त्यामुळे थोडीफार दुकटी नाही आहे. चारी साईडला ना असं मंज पडलंय आणि पाणी तर पूर्णपणे थंड आहे. त्या पाण्यात ना आपल्याला जायचं आहे. तर झाडांच्या मध्ये बघा सूर्य आता उगवतोय. तिकडं वैभव आणि शुभम दोघं जण पुढे चाललेत. विठ्ठल आला नाही, कारण की त्याची काल नाईट शिफ्ट होती ना, तर नाईट ड्युटी करून आलाय, त्यामुळे तो झोपलाय. वैभ्याला काहीतरी आहे असं जाणवतं त्याच्यात. आणि वैभ्याचा हात लय लक्की आहे, कारण की त्याने जेव्हा जेव्हा किरवी खून टाकलंय तेव्हा काय ना सापडलेच. दिसतंय काय? हा, आहेत ना. खुशखबरी आहे मंडळींनो, खुशखबरी तुम्हाला दाखवतो पुढे. खुनीत किरवी सापडलीत, आता तुम्हाला आम्ही दाखवतो थोड्याच वेळात. आणि सापडल्यावर जो आनंद असतो ना, तो खरंच खतरनाक असतो. आणि वैभवसोबत आल्यावर आपल्याला कधीच आपण खाली हात गेलो नाही, कधी आपण व्हिडिओ बनवला नाही, पण कधी खाली हात गेलो नाही, एवढं मात्र खरं आहे. हे बघा मंडळीने, तुम्ही बघू शकता आपल्याला एवढी किरवी भेटलीत. अजून इथे चलतात. अजून तुम्हाला दाखवतो बघा, तिकडे दिसतात का? त्याच्यानंतर इकडे आहेत बघा, ते तर एक आहे बघा. पडताय माझ्या बघा हे सर्व झिंगू आहेत, यांची आम्ही ना आता मस्तपैकी चटणी करणार. या साईजचे आपल्याला तिकडे भेटले, तिकडे आहेत. आम्ही यांना किरवी म्हणतो, किरवी. हे सगळं वैभ्याचा हात गुण आहे. बाबा धर, बघा हे सर्व झिंगू आहेत, यांची आम्ही ना आता मस्तपैकी चटणी करणार. मंडळींनो, आम्ही आता बऱ्यापैकी किरवी पकडली, तुम्ही आता बघितलं असाल. आणि हा माझा खेकडे पकडण्याचा पहिला ब्लॉग होता. तर आजीत वगैरे इकडे बघा, सगळी खून वगैरे सगळे धुतात ती. आणि आमच्या गावातील अशी सर्व मिळून मिसळून आम्ही राहतो, हे महत्त्वाचं आहे. आणि मंडळींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, पण व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद.